नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपचा एकनाथ शिंदेंना पुन्हा मोठा धक्का। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सुरू असलेले फोडाफोडीचं राजकारण काही थांबायचं चिन्ह नाही। अशातच कल्याण ग्रामीणमधील शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले आणि सदानंद थरवडांचा मुलगा अभिजित थरवड यांच्या हाती भाजपनं कमळ देऊन शिंदेंना पुन्हा धक्का दिलाय। भाजपच्या या फोडाफोडीवर शिंदे सेना आता आक्रमक झालीये। एकीकडे डोंबिवलीत भाजपने केलेल्या फोडाफोडीमुळे शिंदे आधीच नाराज असताना आता कल्याणमधील शिवसैनिकांना भाजपनं गळाला लावल्याचं महायुतीतील तणावही वाढला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत, मग ॲक्शनला रिॲक्शन होणारच असं म्हणत शिरसाटांनी थेट चव्हाणांना स्वबळाचा इशारा दिलाय। महायुतीत झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता, तर दिल्लीतही सर्वपक्षीय बैठकीला श्रीकांत शिंदेंनी गैरहजर राहून आपली नाराजगी अप्रत्यक्षरित्या दाखवून दिली होती। तरीही बालेकिल्ल्यातच शिंदेंची कोंडी करून राज्यभरात शिंदे गटाचं टेन्शन भाजपनं वाढवलंय। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत शिंदे स्वबळाच्या जोरावर भाजपला रोखणार की स्वबळाचा इशारा केवळ कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आहे, हे लवकरच कळेल।